निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज. आमदार सतीश तांबे आपल्या नगराध्यक्षाचे, व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक, उपस्थित सर्व बंधू-भगिनी, 9 तारीख क्रांती दिन आहे आणि भारतीय स्वातंत्र्याचं चले जावची घोषणा महात्मा गांधींनी केली होती गवारी अड्ड्यातला आणि संपूर्ण देश पेटत होता. 9 ऑगस्ट तारीख जाहीर करण्यामध्ये आमदार सतीश तांबे यांचा तोच इतिहास कदाचित डोक्यात असावा असं मला वाटतं. काहीतरी निर्णय करायचा, क्रांतिकारक करायचा असा त्यांचा मनात काही येऊन गेलं असेल का हा दिवस हा क्रांतीचा दिवस आणि तुमच्या आमच्याकरता सगळ्यांचा एक रेल्वे होणं आणि ती सुद्धा संगमेत नाशिक ही रेल्वे, पुणे नाशिक ही रेल्वे संगम जाणं हे क्रांती इतकंच महत्वाचं एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगतो. असं आहे की काही गोष्टी अशा असतात की त्या पूर्ण परिवर्तन घडवतात. भंडारदरा धरण झालं, एक नव्हती आपण ते बसलोय ना व्यापारी आपण सगळे तुमच्या आमच्या सगळे भंडारदराला गेल्यावर अवघड आहे ते लक्षात ठेवायचं. म्हणजे कुणी असलं तरी लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण ते पाणी ते सगळं स्वतः त्यांनी आणली. आपल्या निवडलेलं सुद्धा शहर आता पाणी पिता येत ना, तरी पुन्हा पाणी भरले जाणार तेव्हा काही अडचण. एक निवडलं तुमचा तो बदल केला, दोन्ही बातमा पाणी फिरायला लागलं, आणखी बदल काही होतील त्याची एक पिढ्या चालणार. विमानतळ तुमच्याकरता बदलाचं झालं, तुम्हाला दिल्लीत जायचं ठरलं तर पटकन दिल्लीला पोहोचता, बंगळूर जाता आलं. तसंच महत्वाची ही पुन्हा नाशिक ही रेल्वे आहे. आता हा गोल्डन ट्रँगल आहे, मुंबई पुणा नाशिक हा गोल्डन ट्रँगल आहे. ज्यावेळेस तो पुणा आणि मुंबई जोडलेली आहे, नाशिक आणि मुंबई जोडलेली आहे आणि गोल्डन ट्रँगल हा काय फक्त आपला महत्वाचा नाही, देशाकरता सुद्धा सगळ्यात महत्वाचा गोल्डन ट्रँगल. सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा तुम्ही मुंबई आणि तिचे उपनगर 7 महानगरपालिका आहेत. इकडे नाशिक, इकडे पुणा, असलेल्या सह्याद्रीच्या रांगा, असलेलं धरण, पाण्याची सगळी व्यवस्था, त्यात असलेली इंडस्ट्री, सगळ्याचा जर विचार करता एक लक्ष येतं का सगळ्यात महत्वाचा, देशामधला सगळ्यात महत्वाचा हा एरिया, हा सगळ्यात महत्वाचा डेव्हलपमेंटच्या दृष्टीने, अर्थव्यवस्थेच्या सगळ्या दृष्टीने महत्वाचा. पण अशा वेळेस ही रेल्वे जी आहे ती अशी जोडणीची राहिली, फक्त पुन्हा नाशिक जोडणीची राहिली की ती अत्यंत महत्वाची. आणि तो आग्रह आपण पहिल्यापासून आला, मी काही जास्त इतिहासात तरी म्हटलं तरी मला सांगत नाही, परंतु यामध्ये जे नितीश कुमार ज्यावेळेस रेल्वे मिनिस्टर होते त्यावेळेस मी रेल्वे मंत्र्यांना स्वतः 98 साली पत्र दिलं होतं, स्वतः भेटून गेलो होतो. त्यानंतर ममता बॅनर्जी झाल्या, त्यांना सुद्धा पत्र आहे, त्यांचं उत्तर सुद्धा मला आलं. त्यानंतर लालू प्रसाद यादव आले, त्यांना मी भेटून पत्र दिलं, तर त्यांना भेटण्यामध्ये आणखी वेगळा आनंद होता. काय सांगतो, लालू प्रसाद यादव तर तुम्हाला व्यक्तिमत्व माहिती, त्याचं स्वागत सुद्धा आनंदाने करणार अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व त्यावेळेस. आणि यामध्ये 2012ला पहिली तरतूद केली गेली सर्वेक्षणा करता, आणि तरतूद करताना सुद्धा अशी तरतूद झाली की ती पुन्हा नाशिक सरळ रेल्वेची झाली, हे लक्षात घ्या. त्यानंतर सत्ता बदल झाले, नंतरच्या काळामध्ये काय होणार असं वाटायला लागलं. अशा वेळेस एक रेल्वेचं महारेल्वे ही जी कंपनी स्थापन करण्यात आली ती आपल्या महाराष्ट्राची, आणि महाराष्ट्रामध्ये ज्या रेल्वे करायच्या त्या केंद्राच्या रेल्वे मंत्रालयाशी संबंधित राहतील, महाराष्ट्र शासनाशी संबंधित राहतील
अशी महारेलनी कंपनी स्थापन करण्यात आली. त्यामध्ये 19 साली ज्यावेळेस मी आलो, मंत्रिमंडळाला उद्धवजी होते, मी महसूल करतो, त्या कालखंडामध्ये आज या मराठी आता कसा लक्षात इथंच घडवलं आणि त्यामुळं याला ती खिचून आम्हाला लागेल. तुमचा हक्क जातो हे लक्षात ठेवा. काय काय बदल झाले असते आपल्या सगळ्यांच्या जीवनात बदल झाले असते. ही वाहतुकी ही जोडणारी जी आहे, नाशिक पुणे जोडलं जातं, याचा अर्थ उत्तर दक्षिण जोडलं जात आहे. उत्तरेकडे जाण्याकरता सुद्धा हा शॉर्टकट झाला. तुमचं जे आहे ते नाशिक मनमाड वरून ते असं जाऊन मग ते जाऊन पुणे, पुण्यावरून थांबलंय. हे सरळ आहे ना, शॉर्टकट. आणि हा फुल चालला असा, काही त्याचे काही व्यावसायिक स्वरूप आहे त्याच्यामध्ये महारेलमध्ये फुल चालला असतं, काहीच अडचण नव्हती. एकदम तो फिजिबल झाला असता, कदाचित डबल करून टाकावं लागले असते. इतकं ताकदीच आहे हे. असं कोणताच मार्ग नाही की तो उत्तर दक्षिणला शॉर्ट जोडणार. मग कुठे जावं लागतं, तिकडून येऊन मुंबईला जावं लागतं, मुंबईवरून मग तिकडून जाऊन कल्याण मार्गे खाली परत पुण्याकडे मग त्याच्यापेक्षा किती सपाटीवर. हे सगळं इतकं व्हायबल आहे. तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनात तर खूप बदल आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल आहे, नोकरदारांच्या जीवनात बदल आहे, नागरिकांकरता मदतीचं आहे, व्यापारी मंडळी करता सुद्धा मदतीचं आहे. आपली गाय श्रीनगरला गेली असते ना सरळ 100% म्हणजे लक्षात काही असलं तरी तुमचं जे गेला तरी जे काही उत्पादन आहे ते देशभर मार्केटच्या दृष्टीने ते महत्वाचं झालं असतं की नाही. तुमचा भाजीपाला, तुमचे फळं, साखर, प्रत्येक गोष्ट यांची सगळे सहकार्य उद्योग असतात किंवा आणखी काही उद्योग असतील सगळं, तेव्हा त्याचे जे फायदे ना त्याची कल्पनेच्या पलीकडे मला माहित नाही. पण नंतर काय होत गेलं, सुरुवातीला ते शांत होत चालल्यासारखं वाटलं, विचारायला गेलं तर उत्तर मिळत नव्हती. नंतर नवं सरकार आलं, नंतर प्रश्न विचारला गेला, लोकसभेमध्ये उत्तर आलं की नाही म्हणे आम्ही मार्ग बदलतो. आता नवा मार्ग सुद्धा कसा आहे पाहावा. नवा मार्ग सुपा घेतला म्हणजे सुपा MIDC समजू शकतो. MIDC म्हटल्यावर तू दुरुस्त कर काय असेल काय अडचण अभ्यास असतं. सुपा म्हटलं तर सुपाला रेल्वे पाहिजे मला कळतं. MIDC रांजणगाव हे सुपा, पण सुप्यापासून रेल्वे किती दूर आहे? 12 किलोमीटर आहे सरळ. नगर म्हणलं तर 15 किलोमीटर, बरोबर आहे ना. आणतात का आता आहे, आता सुप्याला आहे ना रेल्वे नाही असं कुठे. नगरला रेल्वे नाही का, राहुरीला रेल्वे नाही का, कोपरगावला नाही का, श्रामपूरला नाही का, शिर्डीला नाही का? रेल्वे कुठं नाही. तुम्ही देताय नवा प्लॅन आहे तुमचा. शिर्डी, सुपा शिर्डी, नेमकं काय देताय तुम्ही? म्हणजे ते काय फार, आणि तिकडे आंदोलन चालू होते ते देताय, ते काय फार समजून नाही राहिले. काय सांगतो आत्यात कशा करता हे समजत या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून तुम्हाला एक सहज उदाहरण म्हणून तुम्हाला सांगेल की कोल्हापूर आहे ना, कोल्हापूर हिताच्या बाबतीत फार जागरूक असतं स्वतःच. त्यांना टोल बंद करायचा होता तर 10,000चा माणूस नाही का, 10,000. कारण त्यात काही नाही, पण ते पक्ष विक्ष सगळे विसरून एखाद्या रविवारचा दिवस किंवा असा दिवस असतात सगळे 10,000 लोक चावायला लागतात बरोबर. म्हणजे त्याला खंडपीठ पाहिजे होतं 5-10,000 लोकांचा माणूस हत्तीसाठी जिथं आपला स्वार्थ खावा, जिथं आपल्या आज्ञा होतं असं वाटलं तिथं उभे राहा.
आपल्याला असं आहे की आपल्याला आता वाट पाहावं फोन करतो, अरे हा मुद्दा नाही आला, अरे हा मुद्दा नाही आला. आता व्यापारी मंडळी सगळ्यात जास्त फायदा किती आला व्यापारी असोसिएशन ऐकत झालं पाहिजे आणि दहा पुढे आलं पाहिजे. नाही मी बोलतो स्पष्ट बोलतो, वाईट वाटत घेऊ नका, कारण सध्या नाजूक असतं माणसाचं. परंतु आपण सगळे जर एक झालो नाही, जिथून झालो नाही तर होणार नाही काही. तुम्हाला सांगतो नुकसान होईल पिढ्याचं, एवढं तुम्हाला सांगतो. पिढ्याचं नुकसान आहे, परत होणार नाही. परत कधीच तुम्हाला ही रेल्वे हा पार मिळणार नाही आणि तुमचे खूप सगळं तुमचं जे आहे अर्थव्यवस्था संपन्नता याला रोखण्याचं काम आलं. म्हणून खरं सांगतो की कोल्हापूर सारखं असं 10,000च घर पाहिजे. खरं सांगतो तुम्हाला, मला नाही दिसत तितकं चैतन्य जात नाही राजकारणावर. राजकारण जाऊ नये, पण माझ्यासोबत ते 40 वर्षात करणे आता उत्तर देऊ मी. सगळेच कामं संपवलं, याला काही राहिलं नसतं हे तर दाल जाऊ दे. परंतु 40 वर्ष असं काही नाही. 40 वर्षामध्ये त्याचा विषय केंद्राचा होता, तरी मी आमदार म्हणून धडपड करीत होतो. बरोबर आहे ना? ज्यांचा विषय केंद्राचा होता ते किती काय धडपड केली गेली असं बसायचं काही हिशोब काही राजकारणाची पांगवायचं काही कारण नाही. पण तुम्ही नाही 22 प्रश्न विचारणार असेल 40 वर्षात काय राहिले तर या पद्धतीने जाऊ नये. खरं सांगतो त्याऐवजी मदत कशी करता येईल, पाव कशी ताकद येते, कसं होईल हे पाहिलं पाहिजे. आता समिती नेमली, मी समितीवर काय आता तुला आश्वासन दिलं होतं, तू आग्रह झाला होता, हे जरी खरं असतं ना, हे पहिल्यापासून सुरू केल्यासारखं वाचलंय मला. माझं मी सांगतो बरं का, समितीनं चांगला तेव्हा त्याच्याकरता तेव्हा जवळ प्रार्थना करा. एखादा होम लावला आपण समितीने चांगला निर्णय मग असं तुम्ही करू ना. परंतु तुम्ही म्हणजे जो विषयामध्ये केंद्रानं मान्यता दिली, देशाच्या रेल्वे मंत्रालयानं मान्यता दिली, तुम्ही त्याला बजेट मंजूर केलं, बँकेनं कर्ज मंजूर केलं, राज्याला पुन्हा राज्याचे आपला पैसे सुद्धा दिले आपण वाटायला, सगळं दिलं, त्याला आता पहिलं मंजूर पैसे त्याच्यावर पैसे वसूल करण्याचा विषय सुरू घेऊ. तरी म्हणत मी ही समिती नेमली की आता त्याची MRP तपासून बसणार, त्याचं कधीच तपासून झालं अशा पद्धतीने आम्ही खरं सांगू ते पुन्हा तपासायला निघायचं म्हणजे मला आवडत कार्यक्रम. थोडं काळजी वाटून गेली बरं का मला, खरं सांगतो तुला काय वाटतं मला माहित नाही, थोडी काळजी वाटून जाते की आता परत पहिल्यापासून तपासायला निघायचं म्हणजे परीक्षेला झालं लागेल. थोडीशी काळजीच्या गोष्टी मला वाटतात. आता त्यामध्ये लक्ष द्यावं लागेल, आग्रहाला ते द्यावं लागेल. त्याचं तर रेल्वेचा माणूस नसेल तर परत प्रश्न शिल्लकच ठेवलाय. परंतु आपल्याला तुमचा जनमानसाचा रेटा दिसला पाहिजे या मतासाठी. नसल म्हणजे तुम्ही कोणतरी करावं परस्पर व्हावं हे असं काही होईल असं काही मला आता वाटत नाही. पण आपलं ते पोहोचल आपला निरोध जाईल त्या लोक स्वस्त आहे असं जाणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय राजकारण याच्यापेक्षा पुढचे 100 वर्षाचा जर विषय असेल तर आपल्या 10-5 वर्षाच्या राजकारणाचा विचार नाही करतो, त्याच्यात सामील व्हावा या मताचं मी स्पष्टपणे. सगळ्यांनी राजकारणाच्या विरहित आपला विषय आहे. राजकारण काही थोडंच असतं, राज्यघटना आहे, पक्ष मतांतर हे सगळं असतं त्याच्यात. त्याला